विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, आवश्यक तेथे मुरुम पसरवणे, शहरात सुशोभीकरणाची कामे, विविध ठिकाणी रंगरंगोटी करणे अशी अनेक कामे प्रतिवर्षीच आषाढी यात्रेच्या तोंडावर केली जात असल्याचे दिसून आले आहे. आणि यातीलच जवळपास सर्वच कामे ही पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून केली जात आली होती. परंतु यंदा पंढरपूर नगरपालिकेत सत्तांतर झाले आणि पंढरपूर नगरपालिका प्रशासनाच्या कालावधीत शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याची मागील काही वर्षाची नाराजी, या दोन्ही बाबींची परिणिती म्हणूनच पंढरपूर नगरपालिकेकडून करण्यात येणारी रस्ते खडीकरण, डांबरीकरण अशी महत्त्वाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. यासाठीचा निधी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय झाला. खरे तर या निर्णयाबाबत सुरुवातीला शहरातील सुजाण नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु आता मात्र या समाधानाचे रूपांतर नाराजीत होत असल्याचे दिसून येत आहे. आणि त्याला कारणही तसेच आहे. शहरातील अनेक रस्त्यांची, विशेषतः नदीकाठच्या तसेच ज्या भागात भाविकांची मोठी वर्दळ असते अशा भागातील रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र मागील 2-3 वर्षात निर्माण झाले होते. जागोजागी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, त्यात साठून राहणारे पावसाचे पाणी, यामुळे जनभावना संतप्त झाली होती. आणि त्याचे पडसाद देखील 6 महिन्यापूर्वीच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत उमटल्याचे दिसून आले. परंतु आता वारीच्या तोंडावर राज्य शासनाकडून मिळालेल्या विशेष निधीतून शहरातील याच रस्त्याचे काम प्राधान्यक्रमाने केले जाणार असल्यामुळे नागरिकातून समाधान देखील व्यक्त होऊ लागले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरातील विविध प्रभागात करण्यात येणारी कामाची कुठलीही माहिती स्थानिक नगरसेवकांना दिली जात नाही. परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा अनुरूप काम होत नाही. आणि नगरपालिका प्रशासनास एवढेच काय तर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व पदाधिकाऱ्यांना देखील विचारात घेतले जात नाही, हीच भावना व्यक्त होऊ लागली होती. आणि पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील हे चित्र दिसून आले होते. काल श्रीनाथ चौक ते जय भवानी चौक या रस्त्याच्या ठिकाणी पाहणीसाठी गेल्यानंतर नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत व्यक्त केलेली नाराजी पाहता आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात येत आहेत आणि त्यांच्यासमोर देखील नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके हीच बाब निदर्शनास आणून देत कारवाईची मागणी करणार का, हेच आता पाहावे लागेल. सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की एवढं मोठं म्हणजे काम चालू असताना या ठिकाणी एकही म्हणजे त्यांचा कोणी इंजिनियर उपस्थित नाही. आणि आमच्या सभागृहामध्ये नगरपालिकेच्या कालच्या 16 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही भागामध्ये काम करत असताना संबंधित आमच्या भागातील नगरसेवकाला विश्वासात घेऊन त्या भागातलं काम केलं जावं. कारण त्या भागात खड्डे बुजवायचं काम असू द्या किंवा इतर कोणतंही काम असू द्या, त्या भागाची सगळ्यात जास्त माहिती त्या नगरसेवकाला असणार आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन काम करा असं सूचना केल्या असताना देखील अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथं कुठल्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता हे काम चालू केलेलं आहे. आणि PWD डिपार्टमेंटला एवढीच विनंती आहे की काम करत असताना ते चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचा वॉच असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही काम करून निघून जाणार आहे, पण हा भाग नगरपालिकेच्या आणि इथं परत नागरिकांच्या ज्या तक्रारी येणार आहेत तर त्या आमच्याकडे येणार आहेत. त्यामुळं तुम्ही तुमच्या जो कोणी इंजिनियर असेल त्यांच्या देखरेखीखाली काम करून घेणं हे अनिवार्य असताना देखील तुम्ही इथं कोणी हजर नाही. आम्ही इथं अर्ध्या तासाहून जास्त उभा असताना देखील तुमचा कोणी ठेकेदार, जे कोणाचं काम आहे याचा कोणी ठेकेदार इथं उपस्थित नाही किंवा PWD विभागाचे कोणी अधिकारी इथं हजर नाहीत. हे दुर्दैव आहे. आमची एवढीच विनंती आहे की हे काम करत असताना त्या कामाची क्वालिटी चेक झाली पाहिजे. परत आम्ही सगळे देखील ह्याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या नगरपालिकेच्या ह्याच्यातलं सुद्धा काम असेल आणि ते जरी वाईट दर्जाचं होत असेल तर त्याचीसुद्धा क्वालिटी चेक करून त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे. आणि हे करत असताना PWDला एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या काम जिथं करत आहात त्या देखरेखीखाली करा. कारण वारीचा कालावधी खूपच जवळ येत आहे. पालख्यांचं म्हणजे आगमन होण्याची वेळ इथं जवळ आलेली असताना देखील अजून तुमचं खड्डे बुजवायचंच काम पूर्ण झालेलं नाही. मग म्हणजे
हे करत असताना जबाबदारीची जाणीव अगोदरपासून असणं खूप गरजेचं होतं, कारण यापूर्वी ही कामं नगरपालिकेने केलेली आहेत आणि नगरपालिकेकडे एवढा मोठा दांडगा अनुभव असताना देखील वारीच्या म्हणजे ह्याच्यामध्ये हे काम त्यांची उत्तरं तशी आहेत PWDच्या सगळ्या इंजिनियर लोकांची की आमच्याकडे अचानक काम आलं. मग हे काम तुमच्याकडे अचानक आलं तर त्याची जबाबदारी तुम्हाला पार पाडणं होत होती का नाही हे तुम्ही अगोदर तपासायला पाहिजे होतं.